पिंजरा पिंजरा रे बघितलं तुम्ही सगळ्यांनी कुक्काचा करंडा खाली पडलाय। लई मोठा अपशकुन आहे। आता तरी तुम्ही सगळ्यांनी डोळे उघडा। देवाच्याच मनात नाही तर कशाला लग्नाचा घाट घालताय तुम्ही? हे बघा, मी हात जोडून माफी मागतो आणि एक विनंती करतो तुम्हा सगळ्यांना, उगाच भलत असेल तर काहीतरी डोक्यात आणू नका। माझा आनंदीवर पूर्ण विश्वास आहे। ती मुद्दाम अशी कुठलीच गोष्ट करणार नाही आणि कोणाला त्रास देण्यासाठी तर नाहीच नाही। मुळात तिचा स्वभावच नाही तसा। आणि म्हणूनच ललिता, तू मोठ्या मनानं क्षमा कर तिला आणि तिच्या भावी आयुष्यासाठी तिला फक्त आशीर्वाद दे। मच्छिंद्र दादा, मी तुमचा लई आदर करते, पण हे लगीन आता माझ्यासाठी लई मोठा अपशकुन आहे। कुक्काचा करंडा खाली पडला याचा अर्थ तुम्ही समजून घ्या। माझ्यासाठी हे लगीन नाही, ईर जास्ती महत्वाचा आहे। आई, मला बघितलं का तुमच्या आईचा माज? बघितलं का? याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा। कशाला बोलायला जाताय तुम्ही तिच्याशी? खरं तर तिची तिथं तशी वागायची हिंमत तुमच्यामुळे झाली। माझ्या समोर कधी तिनं मान वर केली नाही, आता तिला घसा फुटलाय। चिरंजीव झालाच तर तुमचा संसार तिच्यामुळे उद्ध्वस्त होईल। लांब राहा या बाईपासून। तुमच्या आईला फक्त लाथा बुक्कींचीच भाषा कळती।
मला आनंदीची खूप काळजी वाटते. अहो आज जे काही झालं ते व्हायला नको होतं, पण नारायणी तू आज जा. नारायणी बोल तुला काय बोलायचंय ते. आनंदीकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती. आज जे झालं ते चांगलं नाही झालं. हे बघ आपण आनंदीला समजून घेतलं पाहिजे. अति दडपणामुळे पण तिच्या हातून चूक झाली असेल. अहो पण प्रसंग काय आहे, आजूबाजूला माणसं कोणी त्याचं जरा तरी भान नको का ठेवायला. आपण तिचे आई वडील आहोत, आपण तिला समजून घेऊ शकतो, पण ती माणसं इथे लग्नाचा मुहूर्त ठरवायला आली होती आणि त्यांच्या समोर आनंदी. तुम्हीच सांगा तिच्या या असल्या वागण्याचा जर का ललिताला राग आला, ती नाराज झाली, त्यात ललिताची काय चूक आहे. मला मला खरं म्हणजे भीतीही वाटते की देशमुख मंडळींनी हे लग्न मोडलं तर. हो काहीतरी अभद्र बोलू नकोस. असं कसं होईल. मुलाकडच्या लोकांच्या बाबतीत आपण काय सांगणार. आपल्या नारायणीशी किती चुकीचं वागलेत ते सगळे माहितीये ना तुम्हाला. आपण पहिलेच आईबाप असू की ज्यांच्या एका मुलीशी जी माणसं इतकी वाईट वागलेत त्यांच्याच घरात आपण आपली दुसरी मुलगी देतोय. हे बघ वीरचं आनंदीवर खूप प्रेम आहे, तो तिला समजून घेईल. आनंदीपेक्षा त्याच्या आईवर त्याचं जास्त प्रेम आहे आणि आज त्याच्या आईचा इथे जो अपमान झालाय त्यांनी मनाला लावून घेतला तर. नाही आनंदीचं चुकलंच, पण तिने मुद्दाम केलं असणं शक्यच नाही. अहो मला पटतंय तुमचं म्हणणं, पण एखादी गोष्ट आपल्या हातून चुकीने किंवा आपल्या निष्काळजीपणामुळे झाली तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात ना. तुझं सगळं पटतंय मला सरस्वती. आपणच आता देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की झाल्या प्रकाराचे वाईट परिणाम व्हायला नको. त्या पोरीला तुमच्यापासून दूर करणं खूप कठीण आहे. मान्य आहे मला. मी सुद्धा तुमच्या बरोबर गेले 20 वर्ष संसार केलाय. मी तुम्हाला चांगलंच ओळखते. ठरलं. तुम्ही स्वतःहून त्या पोरीला तुमच्यापासून दूर कराल. एवढंच नाही तुम्ही स्वतः हे मान्य कराल. ते रक्त तुमचं नाही आज केलीच आहे. आई काय झालं तुला. का वागतेस तू अशी. हाच प्रश्न मी आधी तुला विचारू शकते. तू का रे वागतोयस असा. काय एखाद्या बाई येड्या माणसासारखा वागतोयस. हो मिसेस, चौथाच्या पोरावर आरोप करतो तुम्ही. हे असं तरी जरा भान ठेवा. तात्या थांबा तुम्ही. आता आमच्यामध्ये कोणीही बोलू नका. बोले आज
तुला जे बोलायचंय ना ते बोल. तू बोलण्यासारखं काही शिल्लक ठेवली आहेस? हे बघ आई, जी चूक आज आनंदीच्या हातून झाली ती चूक माझ्या हातूनही होऊ शकली असती. माझ्या हातून ती चूक झाली असती तरी तू माझ्या अंगावर तेवढीच ओरडली असतीस, तशीच वागली असतीस इथे. कोण मुद्दाम करता आणि कोण चुकून करता चांगलं समजतंय मला. आणि त्या असल्या पोरी पाहिजे तू तुझ्या आईवर वरडतोस? एक मिनिट आई, तसली पोरगी म्हणजे? आई माफ कर मला, पण आज तू जरा जास्तच बोलतेस असं नाही का वाटत आहे तुला? हे समजा नाही येईल, मी आधीच बोलायला पाहिजे होतं. पण चांगुलपणाचा बुरखा पांघरून आली होती ना ती. आता हे सगळे रंग दाखवायला लागली. नाही, तू आता जे काय बोलतेस ना त्याची अपेक्षा मी कधीच तुझ्याकडून केली नव्हती. आज खूप दुखवलंस तू मला आई, खूप. काही दिवसांनी तुला मला भी आई म्हणायची लाज वाटेल र. ह्यात तुझा काही दोष नाही. जिच्या पायी नादावलास ना तू तिचा समजा दोष आहे. अरे मला साखरेऐवजी तुरटी काय देते? एवढा कुकाचा करंडा खाली सांडला. या समजा गोष्टी तुला काय गमती जमतीच्या वाटतात काय रे? हो, खरंच वाटते मला गंमत, पण या सगळ्या गोष्टींची नाही, तुझ्या वागण्याची. हे काय कुंकवाचा करंडा पडणं काय किंवा खडी साखरेच्या ऐवजी तुरटी देणं काय, या अशा चुका कोणाच्याही हातून होऊ शकतात, तुलाही माहिती आहे. पण तू जे काय वागतेस ना त्याला माफी नाही, कारण तू मनात कुठला तरी वाईट हेतू ठेवूनच वागतेस, तुलाही माहिती. असं म्हणजे त्या पोरीची जादू आता इतकी टोकाला गेली की तुला तुझी आई बी दोषी दिसायला लागली? हो, कारण आहेस तू दोषी. हे बघ, तू जे काय वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि मला त्रास होतो तुझ्या खोटेपणाचा. थांबवतो आता. चांगले पंख फेडलेस रे बाबा. त्या बाईच्या खोटं बोलण्यावर तू इतका विश्वास ठेवायला लागलास की तू तुझ्या आईच्या अंगावर वरडतोयस. यासाठी जन्म दिला होता मी तुला. आता काय करू सांग ना? तुझे हात जोडून माफी मागू का? पाया पडू तुझ्या? योगास काहीतरी कशाला बोलतेस? आता असंच बोललं पाहिजे रे मला. त्या पोरीनं जे चेटू केलं ना त्याने तू आत्ताच असा वागायला लागलास. लगीन झाल्यानंतर घराबाहेर हाकलून देशील मला. किती दिवस तात्या बोलत होते ना तेच खरं. तू बदलली आहेस आई, तुझं वागणं बदललंय. पण एकच सांगेन, माझ्यावर कोणी चेटूक वगैरे केलेलं नाहीये, पण तुझ्यावर मात्र नक्कीच चेटूक केलंय त्या नारायणीनं. म्हणूनच अशी वागतेस तू. असं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा मान की. आई नक्की काय काय झालंय तरी काय? तुला का वागतेस तू अशी? हे बघ, तुझी ही भाषा अचानक का बदलली आहे, तू अशी का वागतेस हे मला चांगलंच माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवाय, मी माझ्या आनंदीबद्दल एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही. कारण माझी आनंदी कधी चुकणारच नाही हे मलाही माहिती. उलट लोकांचं मन सांभाळण्यासाठी ना ती कितीतरी वेळा स्वतःला दुखावते. तिच्या नावाचा जप थांबवणार आहेस का नाही? का कीर्तन गाणारच तिच्या नावाचं? आई बास, बास करत आहे सगळं. हे बघ, तू जर आनंदीला सारखा दोष देणार असशील ना तर एक दिवस मी मात्र तुझ्यापासून कायमचा दूर जाईन, एवढं लक्षात ठेव. झालं तुझ्या मनासारखं? मिळालं तुझ्या मनाला समाधान? आई, अगं तुझ्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे एक दिवस आम्ही सगळे तुझ्यापासून लांब जाऊ, कायमच. आत्तापर्यंत मी गप होतो, बोललो नव्हतो, सगळं ऐकून घेतलं. तुमचा जर आमच्याकडनं घटस्फोट घ्यायचा काही विचार असेल तर जरा कोर्टाच्या यावर समोर बसून ठरवून घे काय ते. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आत्तापर्यंत मी गप होतो, बोललो नव्हतो, सगळं ऐकून घेतलं.
तुमचा जर आमच्याकडनं घटस्फोट घ्यायचा काही विचार असेल तर जरा कोर्टाच्या यावर समोर बसून ठरवून घे काय ते, नाहीतर मग आम्हाला आमच्या पोरांना सांगावं लागेल. आत्या काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. आत्या काय ग कपाळभर कुंकू लावून हिंडतीये? लग्नाचा नाही अजून पत्ता? कुणाच्या नावानं कुंकू लावले असतो? आधीच कपाळात कुंकू काय भरते? खडीसाखराची तुरटी काय देते? आणि तिला खडीसाखर आणि तुरटी मधला फरक नसेल ना कळत तर संसार कशी करणार ती? हे लगीन आता माझ्यासाठी लय मोठा अपशकुन आहे. हुक्काचा करंडा खाली पडला याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. माझ्यासाठी हे लगीन नाही, हीर जास्ती महत्वाचा आहे. बघा, मी हात जोडून माफी मागतो आणि एक विनंती करतो तुम्हा सगळ्यांना, उगाच भलत असेल तर काहीतरी डोक्यात आणू नका. तुझ्या मनात कोणाबद्दल काही वाईट नाहीये ना, कशाला घाबरतीयस? शांत. काकू वीरचा गैरसमज झाला तर मी काय करू? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. पंढऱ्या, आनंदी शांत हो बघू आधी. वेडी आहेस का? हो वेडीच आहे, वेडीच आहे. रोज माझ्या हातून काहीतरी नवीन चुका होतात. हे बघ, तुझ्या हातून काहीही चूक झालेली नाहीये, कळलं? मला ठाव आहे काकू, पण समजांना काय वाटलं असेल, जे झालं ते मी टाळूच नाही शकले. आणि खरंच मला कुणाचा अपमान करायचा नव्हता. हे बघ, तू शांत हो बघू आधी, सगळं काही व्यवस्थित होईल. आज माझ्या पायी बाबांना लाचार व्हावं लागलं. माझ्यामुळे त्यांनी कोणाची तरी माफी मागितली. समजा व्यवस्थित चाललंय असं वाटत असताना काहीतरी समोर येतच आहे. आनंदी, आता हे सगळं झालं त्यात नक्की दोष कोणाचा काहीच सांगता येणार नाही. त्यामुळे जे झालंय ना ते घडून गेलं. येणारा नवा दिवस आपल्याला नव्याने पुढे नेण्यापलीकडे आपल्या हातात काही आहे. शांत हो बघू तू. मला वेगळंच भ्या वाटतंय. आता काहीतरी भलतच घडायला नको म्हणजे झालं. आनंदे, असं काहीही होणार नाही. कधी कधी माणसाला जे बोलायचं नसतं ते रागाच्या भरात तो बोलून जातो. मला वाटतं की ललिता वहिनींच्या बाबतीत पण हेच झालं असेल. त्यांना तुला वाईट बोलायचं नसेल ग. काकू तुम्हाला ठाव आहे, जेव्हा त्यांना माझा कुंकवावरूनच राग आला होता ना, तेव्हाच माझं अंग थरथरायला लागलं होतं. तुझ्या मनात कोणाबद्दल काही वाईट नाहीये ना, मग कशाला घाबरतीयस? शांत.
वीरचा गैरसमज झाला तर मी काय करू? वीर मला माफ कर, मी मुद्दामून नाही वागले. मला कुणाचा बी अपमान करायचा नव्हता. आनंदी अगं वेडी आहेस का तू? हे बघ उलट मीच तुझी माफी मागायला फोन केला. आईच्या वतीनं मी तुझी माफी मागतो आनंदी. नाही, चूक माझी आहे रे. आनंदी अगं पण खरं सांगू मला ना या गावातल्याच काय तर माझ्या घरच्यांच्या स्वभावाचा पण अंदाजच येत नाही. त्यातून आई तर अचानक अशी हे बघ तुला माझी आण आहे. तू ललिता का कुणा काय बी बोलू नकोस. ठीक आहे आनंदी, मी नाही कोणाला काही बोलणार नाही, तू काळजी करू नकोस. पण आनंदी एक मात्र खरं, माझा आता निर्णय झालाय. पिंजरा